मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारणम्। हरे कृष्ण। माफ करा, थोडासा उशीर झाला। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 18वा, मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 67 आणि 68। श्लोक नंबर 67। इदं ते नातपस्काय ना भक्ताय कदाचन न चाश्रुश्रुषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति सूयति। इदं ते न तपस्काय न भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति। इदं ते न तपस्काय न भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति। इदं हे ते तू न कधीही नाही अतपस्काय जो तप करीत नाही, न कधीही नाही अभक्ताय जो भक्त नाही, कदाचन कधीही, न कधीही नाही, च सुद्धा, अशुश्रूषवे जो भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होत नाही, वाच्यम सांगावे, न कधीही नाही, च सुद्धा, माम माझा, यह जो, अभ्यसूयति द्वेष करतो। भाषांतर आहे, जो तप करीत नाही, जो भक्त नाही, जो भक्तिमय सेवेमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो, त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये। हा श्लोक जो आहे, श्लोक नंबर 67, श्लोक नंबर 68 आणि श्लोक नंबर 69 आणि 70 आणि 71 या 1 2 3 4 5 श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे जे भगवद्गीतेचं ज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिले, इथे संपलं, भगवद्गीता संपली, परंतु याचं महात्म्य सांगितलेलं आहे। हे ज्ञान दुसऱ्यांना देणं हे सगळ्यात महान कार्य आहे। हे ज्ञान दुसऱ्यांना देण्यामध्ये मदत करणे हे सगळ्यात महान कार्य आहे। हीच भगवंतांची सेवा आहे या भौतिक जगामध्ये। ऑफकोर्स याच्यासाठी तुम्हाला
लेक्चरच द्यायला पाहिजे असं काही नाही, परंतु तुम्ही हे भगवद्गीता दुसऱ्याला देऊ शकता, दुसऱ्यांना भगवद्गीता सांगू शकता, थोड्या प्रमाणात समजावून सांगू शकता. त्यांना तुम्ही आपल्या क्लासला आणू शकता, रेकॉर्डिंग फॉरवर्ड करू शकता. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने भगवद्गीतेचं ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे या भौतिक जगातलं भगवंतांचं कार्य आहे, सेवा आहे. परंतु आणि म्हणून हे अर्जुनाला भगवंत आता इथे सांगतायत की हे जो करतो तो मला खूप प्रिय असतो. जो भगवद्गीतेचं ज्ञान दुसऱ्याला देतो, जो भगवद्गीतेचा प्रचार करतो, जो भगवद्गीतेच्या प्रचारामध्ये मदत करतो, तो मला सर्वात प्रिय असतो. परंतु त्याच्या आधी या 67व्या श्लोकामध्ये सांगतात की जो तपस्या करत नाही, जो भक्त नाही, जो भक्तिमय सेवेमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो, त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. परमगुह्य. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाही. आणि म्हणून त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणी सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणीही होणारही नाही. आणि मी असे घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. तर हे भगवद्गीतेचं महात्म्य या 4 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, 4-5 श्लोकांमध्ये. आणि त्या 5व्या श्लोकामध्ये म्हणतात की आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. हे भगवद्गीतेचं महात्म्य सांगितलंय. आता याच्यातला हा जो पहिला श्लोक आहे जो आज आपण वाचत आहोत त्याचं देखील महत्व जाणून घ्या. काय म्हणतात भगवंत? जो तपस्या करत नाही, जो तप करत नाही, जो भक्त नाही, जो भक्तिमय सेवेमध्ये संलग्न नाही म्हणजेच जो भक्त नाही, आणि जो माझा द्वेष करतो म्हणजेच जो भक्त नाही. बोलण्याची अशी कधी कधी पद्धत असते, रिपिटेटिव्हली वेगवेगळ्या शब्दांमध्ये सांगणे, त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. मग भगवद्गीतेचा प्रचार कसा करायचा? तर हे परमगुह्य ज्ञान सांगू नये. एक आहे गुह्य, एक गुह्यतर, गुह्यतम. गुह्य ज्ञान, त्याच्याही पेक्षा गुह्य ज्ञान, आणि एक टॉपमोस्ट परम गुह्य ज्ञान. म्हणजेच आपण काल चर्चा केली, तुम्हाला आठवते का? ब्रह्म स्वरूप, परमात्मा स्वरूप आणि भगवान स्वरूप. कशाला भगवंत परम गुह्य ज्ञान म्हणतात? की मला शरण आलं पाहिजे. मनमना भव मद्भक्त मध्याजी माम नमस्कुरु सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. हे परम गुह्य ज्ञान आहे. तर प्रभुपाद काय म्हणतात बघूया तात्पर्यामध्ये. ज्या मनुष्यांनी धर्म पद्धतीला अनुरूप अशी तपस्या केली नाही, कधीही कृष्ण भावनामय भक्तीचे आचरण करण्याचा प्रयत्न केला नाही, शुद्ध भक्तांची सेवा केली नाही, आणि विशेष करून जे श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत असे मानतात किंवा श्रीकृष्णांच्या महानतेचा द्वेष करतात, त्यांना हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. प्रभुपाद आणखीन थोड्या आपल्याला समजेल या पद्धतीने सांगतात की ज्या मनुष्याने धर्म पद्धतीला अनुरूप अशी तपस्या केली नाही, कधीही कृष्ण भावनामय भक्तीचे आचरण करण्याचा प्रयत्न केला नाही, शुद्ध भक्तांची सेवा केली नाही, आणि विशेष करून जे भगवान श्रीकृष्णांना आपल्यासारखाच एक नॉर्मल माणूस मानतात किंवा जास्तीत जास्त एक ऐतिहासिक माणूस मानतात किंवा सर्वश्रेष्ठ बुद्धिमान माणूस मानतात, परंतु दिव्य मानत नाहीत किंवा या भौतिक जगाच्या पलीकडचे आहेत असं मानत नाहीत. भगवान श्रीकृष्णांच्या महानतेचा द्वेष करतात.
यांना हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. आणि हाच एक नाम अपराध पण आहे, हो की नाही? अश्रद्धाळू व्यक्तींना पवित्र नामाची महिमा सांगत बसू नये. तथापि कधी कधी पाहण्यात येते की श्रीकृष्णांचा द्वेष करीत त्यांची निराळ्या प्रकारे उपासना करणारे आसुरी प्रवृत्तीचे लोक भौतिक लाभ प्राप्तीसाठी भगवद्गीतेवर निरनिराळ्या पद्धतीचे प्रवचन द्यायचा व्यवसायच करतात. परंतु जो कोणी श्रीकृष्णांना वास्तविकपणे जाणू इच्छितो त्याने भगवद्गीतेवरील असे भाष्य टाळणे आवश्यक आहे. बरेच लोक म्हणतात की तुमच्या लेक्चरमध्ये, तुमच्या प्रवचनांमध्ये खूप तुम्ही बऱ्याचदा तिरस्कारयुक्त बोलता, दुसऱ्यांना खूप नावं ठेवता, निंदा करता वगैरे वगैरे. परंतु हे कसं असतं, बऱ्याचदा एखादी गोष्ट सत्य समजावून सांगायचं असेल तर त्यासाठी असत्याची उदाहरणं द्यावी लागतात. त्याच्याशिवाय सत्य समजत नसतं. ऍक्च्युली प्रकाश समजावून सांगायला काळोख काय असतो हे पहिल्यांदा समजावून सांगावं लागतं. प्रभुपाद देखील इथे काय सांगतात तेच सांगतात. प्रभुपाद भगवद्गीतेमध्ये खूप कमी ठिकाणी अशा प्रकारचं तात्पर्य लिहितात, परंतु लिहितात. आपण ऑलरेडी बरेच तात्पर्य असे वाचलेले आहेत तिथे. ते आपल्याला सांगतात ढोंगी भक्तांपासून सावध राहा, ढोंगी गुरूंपासून सावध राहा. बऱ्याच ठिकाणी तशातलंच हे वाक्य आहे की बरेच आसुरी प्रवृत्तीचे लोक ऍक्च्युली भगवंतांचा द्वेष करीत असतात. त्यांना स्वतःलाच ग्रेट व्हायचं असतं किंवा काहीतरी भौतिक लाभ मिळवायचा असतो, आणि त्या भौतिक लाभासाठी भगवद्गीतेचं प्रवचन, भगवद्गीतेचा प्रचार याचा ते बिझनेस करतात बेसिकली. ऑफकोर्स तुम्हाला ते काही येऊन सांगणार नाहीत की मी बिझनेस करतोय म्हणून. ते तुम्हाला सांगणार की मी भक्तीचाच प्रचार करतोय. परंतु आपण सतर्क राहायला पाहिजे. अशा असुरी प्रवृत्तीनं कसं ओळखायचं हे पण भगवद्गीतेतच सांगितलेलं आहे. 16वा अध्याय अख्खा त्याच्यासाठीच आहे. म्हणून प्रभुपाद इथे लिहितात की जो कोणी श्रीकृष्णांना खऱ्या अर्थाने वास्तविकपणे जाणू इच्छितो त्याने भगवद्गीतेवरील असे भाष्य टाळणे आवश्यक आहे, असे प्रवचन टाळणे आवश्यक आहे. हे समजावून घ्यायचं एक सिंपल मेथड आहे, ती म्हणजे जो कोणी भगवद्गीतेचं प्रवचन द्यायला तुमच्याकडून पैसे मागतो सो इथेच संपलं सगळं, हो की नाही? तर वस्तुतः बाकी आणखीनही वेगवेगळे आहेत. बरेच लोक तुम्हाला काही डायरेक्टली येऊन सांगणार नाहीत की माझी भौतिक इच्छा ही आहे आणि याच्यासाठी मी गुरु बनलोय किंवा याच्यासाठी मी संन्यासी बनलोय, याच्यासाठी मी भगवद्गीतेचं प्रवचन घेतोय. ते तुम्हालाच थोडा वेळ देऊन, त्यांचं वाचन श्रवण करून, त्यांचं आचरण बघून तुम्हालाच ते ठरवावं लागतं. आणि कलियुगामध्ये हे खूप आवश्यक आहे ऍक्च्युली. कारण आपल्याला शरण जायचंय. काल आपण चर्चा केली, हो की नाही? शरण जायचंय. कालच्या आपल्या लेक्चरमध्ये जे होते त्यांना लक्षात आलं असेल की शरण जाणे किती गरजेचं आहे आणि शरण जाणे म्हणजे काय. बऱ्याचदा मी उदाहरणं दिली की हे मी तुमच्या समोर पूर्णपणे तुमचा झालेलो आहे, काहीही करा, मारा, सोडा, काहीही सांगा, काहीही करा. असं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला म्हणणार असतो तेव्हा त्या व्यक्तीला पडताळून पाहणे हे आपलं कर्तव्य असतं. उगी सगळे आंधळेपणाने त्यांच्या मागे चाललेत म्हणून आपण पण त्यांच्या मागे नाही जायचं. लक्षात. प्रभुपाद एका प्रवचनामध्ये सांगतात की आपल्या मुलीसाठी जर आपण मुलगा बघायला गेलो तर अख्ख्या गावभर त्याची हे करतो, एन्क्वायरी करतो, चौकशी करतो, हो की नाही? का? कारण तिचं आयुष्य पूर्ण त्याच्यावरती अवलंबून आहे.
मग इथे आपण जेव्हा शरणागती म्हणतो, शरण जायचं म्हणतो, तेव्हा तर का आपण काहीच शिल्लक ठेवणार नाहीये मागे. अशा व्यक्तीची चौकशी आपण किती केली पाहिजे? भयानक केली पाहिजे. ऍक्च्युली सगळ्यांनी केली पाहिजे. आजकाल आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर आपण करू शकतो चौकशी करायला. गुगलला फक्त विचारायचं, हे गुगल, AI वापरायचा आपण. परंतु हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. अशा असुरी प्रवृत्तीच्या व्यक्तीला आपण भगवद्गीतेचा उपदेश द्यायचा पण प्रयत्न केला नसला पाहिजे, आणि अशा असुरी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून आपण भगवद्गीतेचा उपदेश घेतला पण नसला पाहिजे. बऱ्याचदा लोक म्हणतात की काय फरक पडतो, हरे कृष्ण किंवा भगवान श्रीकृष्णांची कथा, लीला, भगवद्गीता, भगवान श्रीकृष्णांचे उपदेश हे पवित्र आहेत, ते कुठूनही आले तरी काय फरक पडतो. परंतु आपले सनातन गोस्वामी, आपले पूर्वाचार्य खूप छानपणे सांगतात की दूध हे शुद्धच असतं, दूध हे पूर्णान्न आहे, दूध हे पौष्टिक आहे. परंतु त्याला जर सापाने टच केलेलं असेल तर तेच दूध पौष्टिक राहत नाही, डेंजरस बनतं. प्रभुपाद सांगतात. त्यामुळे अशा असुरांच्या मुखातून भगवंतांचा उपदेश, हरिकथा, भगवंतांचं नाम हे सगळं ऐकण्याचं आपण टाळलं पाहिजे. अवैष्णव मुखोत्कीर्णम पूतम हरिकथामृतम. पुढे काय मी विसरतो बऱ्याचदा. सर्पोचिष्टतम पयोतता, समथिंग लाईक दॅट. आपले पूर्वाचार्य सांगतात, कारण हे डेंजरस आहे. आणि ही अशा प्रकारची खबरदारी आपण जर पाळली, सतर्कता जर आपण पाळली, त्याच्यात चुकीचं काय आहे? बऱ्याच जणांना वाटतं हे चुकीचं आहे, बऱ्याच जणांना वाटतं हा वैष्णव अपराध आहे. कसं वैष्णव अपराध असेल? उलट भगवंत तुम्हाला शाबासकी देतील, कारण भगवंत 12व्या अध्यायात म्हणतात की माझा भक्त सदैव दक्ष असतो, सतर्क असतो. भौतिक लाभ प्राप्तीसाठी भगवद्गीतेवर निरनिराळ्या पद्धतीचे प्रवचन द्यायचा व्यवसायच ते करतात. परंतु जो श्रीकृष्णांना वास्तविकपणे जाणू इच्छितो त्याने भगवद्गीतेवरील असे भाष्य टाळणे आवश्यक आहे. वस्तुतः इंद्रियांच्या आहारी गेलेल्या लोकांना भगवद्गीतेचा उपदेश समजणे शक्य नाही. इतकेच नव्हे तर एखादा मनुष्य इंद्रियाधीन नसेल व वैदिक शास्त्रांच्या सर्व नियती नियमांचे कठोरपणे पालनही करीत असेल, परंतु तो जर भक्त नसेल तर त्यालाही श्रीकृष्णांना जाणणे शक्य नाही. म्हणजे काय? सत्वगुणी लोक जे इंद्रियांच्या आहारी गेलेले असतात, रजोगुणी लोक जे पूर्णपणे पाप कर्मामध्ये रात्रंदिवस लागलेले असतात, रजोगुणी आणि तमोगुणी, मुख्यतः तमोगुणी लोक, यांना तर भगवद्गीता कधी समजणारच नाही. भगवद्गीतेतला पण कधी समजणार नाही, भले कितीही वेळा ते श्रवण करोत, भले कितीही वेळा ते वाचन करत. परंतु प्रभुपाद इथे त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की एखाद्या मनुष्य इंद्रियाच्या अधीन नसेल, तो इंद्रियांना परफेक्टली कंट्रोल करत असेल, वैदिक शास्त्रांच्या सगळ्या नीती नियमांचं कठोरपणे पालन करत असेल, नियम बंधन सगळं व्यवस्थित पालन करत असेल, परंतु जर तो भक्त नसेल तर त्यालाही भगवंत समजणार नाही. भक्त नसेल म्हणजे काय? जो भगवंतांची भक्तिमय सेवा करत नसेल, सदैव भगवंतांचं स्मरण करत नसेल, मन आपलं भगवंतांवरती स्थिर करत नसेल, बुद्धी भगवंतांसाठी वापरत नसेल, भले तो बाहेरून असा वाटेल की त्याचे इंद्रिय खूप कंट्रोलमध्ये आहेत, त्याचे सगळे नियम नीती नियमांप्रमाणे तो वागतो. आपल्याला बरेच लोक असे भेटतात समाजामध्ये, नैतिकतेने वागत असतात, कधी कोणाचं नुकसान करत नाहीत,
कधी कोणाशी खोटं बोलणार नाहीत, कधी कोणाचा फायदा घेणार नाहीत. मी भला, आपलं काम भलं. आपण म्हणतो खूप छान माणूस, चांगला माणूस आहे, परंतु त्या व्यक्तीला तेवढंच पाहिजे असतं, लोकांनी म्हणावं खूप चांगला माणूस आहे. त्याच्या पलीकडे त्याला काही नको असतं. तो भगवंतांची सेवा करायला येत नाही, काही उपयोग नाही. फक्त भगवंतांना जाणू शकतो. जो स्वतःला भक्त समजतो आणि कृष्ण भावनामय कर्मामध्ये संलग्न झालेला नाही, तो सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. ऍक्च्युली हीच व्याख्या असते, परंतु प्रभुपादांनी आणखीन एकदा लिहिलंय, जो स्वतःला श्रीकृष्णांचा भक्त म्हणतो आणि श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेसाठी काम करायला पुढे येत नाही, तो देखील भगवंतांना कधीही जाणू शकत नाही. त्याला भगवद्गीता कधीही समजू शकत नाही. मग त्याने 2 वेळा पारायण करो, 3 वेळा पारायण करो, 10 वेळा पारायण करो, किंवा अनादि अनंत काळासाठी भगवद्गीतेचं वाचन श्रवण करो, तरी त्याला समजणार नाही. कारण सोपं आहे. इतक्या दिवस आपण हीच चर्चा केलेली आहे. भगवद्गीतेचा मुख्य उद्देशच हा आहे, तुमच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णांसाठी काम करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करणे, तुम्हाला तयार करणे. तेच होत नसेल, नावाचा जप करून काय उपयोग आहे? नाही. येस, काही कौटुंबिक बंधन आहेत, काही सामाजिक बंधन आहेत, वेळ लागेल, परंतु आपल्याला हे ठामपणे पटलं पाहिजे. आपल्याला हे पूर्णपणे पटलेलं असलं पाहिजे की माझं जीवन, माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण हा भगवान श्रीकृष्णांच्या साठी कर्म करण्यासाठी आहे. लवकरात लवकर मला त्या स्टेजला पोचायचंय. आपल्यापैकी बऱ्याच जणांची ही ठाम प्रवृत्ती पण नाहीये. इनफॅक्ट आपल्यापैकी बऱ्याच जणांना या कामातून पळ काढायचंय आणि शॉर्टकट शोधायचंय की काम तर टाळलं पाहिजे भगवंतांचं, परंतु मला भक्ती पण मिळाली पाहिजे, भगवत धाम पण मिळालं पाहिजे. हे प्रभूजी तुम्ही कधी सांगतच नाही आम्हाला, हे सो अँड सो दास नेहमी आम्हाला तेच सांगत असतात, आम्ही जातो त्यांच्याकडे, बसा तुम्ही. हरी बोल, हरे कृष्ण. शक्यच नाही. भगवद्गीता तुम्ही कितीही कुठल्याही बाजूने चालून बघितली, भगवद्गीतेचा हाच मेसेज आहे, सगळं सोडून भगवंतांसाठी काम करायचं. ते होत नसेल तर तुम्ही अनादि अनंत काळासाठी भगवद्गीतेचं पारायण करा, वाचन करा, ते डोक्यात शिरणारच नाही. कारण तुम्ही डोक्यात त्याला शिरू देतच नाही. तुमची जी भौतिक लालसा आहे, भौतिक इच्छा आहे, ती भगवद्गीतेच्या उपदेशांना डोक्यात शिरूच देत नाही. आणखीन एकदा वाचतो मी. जो स्वतःला भक्त समजतो आणि कृष्ण भावनामय कर्मामध्ये संलग्न झालेला नाही, तो सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. अगदी सिंपल. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की मीच परमेश्वर आहे आणि माझ्या समान अथवा माझ्याहून श्रेष्ठ असे कोणी काहीच नाही. त्यांच्या या प्रतिपादनामुळे अनेक लोक त्यांचा मत्सर करतात. साहजिकच आहे, होय की नाही? तुम्हाला वाटत असेल अनेक लोक म्हणजे आपण सोडून बाकीचे लोक, आपण पण मत्सरच करतो. ऍक्च्युली मत्सर हा डायरेक्ट निंदेतून, डायरेक्टली द्वेषपूर्ण वागण्यातून किंवा डायरेक्टली हेवा, मनामध्ये हेवेचे विचार आणून मगच मत्सर प्रदर्शित होतो किंवा मत्सर दिसून येतो असं नाही. अगदी छोट्यातली छोटी अवज्ञा जरी आपण केली तरी ते मत्सराचंच रूप असतं. ते हे मी बऱ्याचदा समजावून सांगितलंय. हे 4 वेगवेगळे स्टेजेस आहेत मत्सराचे. त्यातली पहिली जी स्टेज असते त्याला अवज्ञा म्हणतात. हरिबोल. आणि अवज्ञा ही अतिशय सूक्ष्म प्रमाणात असते. कधी कधी आपल्या मनामध्ये असा हळूच वाऱ्याची झुळूक येऊन गेल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये विचार येऊन जातो, अरे मी 4 वर्ष झालं भक्तीमध्ये, तो आत्ता जॉईन झालाय.
या टोनने पण येत नाही मनामध्ये आपला विचार, असाच नुसता विचार येऊन मला 4 वर्ष झाली भक्तीमध्ये, तो आता काल जॉईन झालाय. आपल्याला वाटतं माझ्या मनामध्ये काही द्वेष नाही, माझ्यामध्ये काही मत्सर नाही, तर मी कॉमन सेन्स जे फॅक्ट आहे ते सांगतोय, पण ऍक्च्युली हे मत्सरच असतं. त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना, भक्त लोकांना वाटतं की आपण भगवंतांचा मत्सर करत नाही, पण ऍक्च्युली आपण भगवंतांचा मत्सरच करत असतो. जसं प्रभुपाद इथे परफेक्ट व्याख्या सांगतात. काय सांगतात? भगवान श्रीकृष्ण हे परम ईश्वर आहे. आपला प्रॉब्लेम इथे आहे ऍक्च्युली, की आपल्याला हे सगळे शब्द ऐकून 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 असं झालंय की ह्याचं काय म्हणजे काय, ठीक आहे परमेश्वर आहे, हा ठीक आहे, शरण जायचंय, ठीक आहे, प्रेम शांती सुख समाधान, ठीक आहे, परम ईश्वर. अतिशय गहन अर्थ आहे या शब्दाचा. परमचा अर्थ असतो परम, उच्चतम, त्याच्याही पेक्षा वर कोणीही नाही. आणि ईश्वरचा अर्थ असतो नियंत्रक, कंट्रोलर. हा परमेश्वर आहे, हा परम ईश्वर आहे. म्हणजे याच्या बरोबरीचा किंवा याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी होऊच शकत नाही, हा त्याचा अर्थ असतो. परंतु हा अर्थ आपल्याला माहित जरी असला तरी मनातून आतून अजूनही आपण श्रेष्ठ बनायचा प्रयत्न करत असतो. आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या घरामध्ये, 4 मित्रांमध्ये, बारीक सारीक गोष्टींमध्ये. श्रेष्ठचा अर्थ असा नाही की मला या भारताचा पंतप्रधान व्हायचंय, किंवा या पृथ्वीचा राजा व्हायचंय, किंवा ब्रह्मांडाचा ब्रह्माजी व्हायचंय, किंवा शिवजी व्हायचंय. अगदी तुम्ही एखाद्याला जरी म्हणत असाल की मीच बरोबर आहे, हे पण एक श्रेष्ठत्वाचंच एक अहंकारी रूप असतं. आणि जिथे जिथे आपला हा अहंकार अजून गेलेला नाही, मीच बरोबर आहे, हे माझच आहे, ममत्व आणि अहंकार, या 2 गोष्टी जोपर्यंत बारीक सारीक गोष्टीमधून देखील गेलेल्या नाही आहेत, तोपर्यंत अजूनही आपण भगवंतांचा द्वेषच करतो. नाही प्रभूजी, मी करत नाही भगवंतांचा द्वेष. हा, मी माझ्या शेजाऱ्याचा, कधी कधी ऑफिस मधल्या माझ्या कलिगचा द्वेष करतो, पण तो चुकीचा असतो, त्याला मी काय करणार. हा अहंकार कधी कधी समजायला खूप कठीण जातं, आणि कधी कधी समजतं देखील, हे काय एवढं पण हे नसतं. हे पूर्णपणे थांबवलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपण भक्त होऊ शकत नाही. आणि हे पण पूर्णपणे थांबवून पूर्णपणे भगवंतांची सेवा करायला लागलं पाहिजे, सततम, सदैव, सदा, सर्वदा. तेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांचे भक्त होतो, तेव्हा आपण भगवंतांचा द्वेष करायचं बंद करतो, तेव्हा आपल्याला भगवान श्रीकृष्ण समजतात. कारण तेव्हाच आपल्याला भगवद्गीता समजते, त्याच्याशिवाय भगवद्गीता नाही समजत. श्रीकृष्णांचा द्वेष करणारे अनेक लोक आहेत. असे लोक भगवद्गीता जाणू शकत नसल्यामुळे त्यांना भगवद्गीता सांगू नये. श्रद्धाहीन व्यक्ती भगवद्गीता आणि श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. प्रमाणित शुद्ध भक्ताकडून श्रीकृष्णांना जाणून घेतल्याविना कोणीही भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा खटाटोप करू नये, कोणीही करू नये. 2 गोष्टी, आता हे शेवटचं वाक्य होतं या तात्पर्यातलं, 2 गोष्टी मी पटकन सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे, मला माहिती आहे आपल्यापैकी बरेच जण आता निगेटिव्ह विचार करायला सुरू करणार, हे आपल्याला काही समजणारच नाही तर कशाला समजावून घ्यायचं. प्रभूजी तुम्ही खूपच कठीण सांगता, आम्हाला तर खूप सोप्या पद्धतीने सांगितलंय आमच्या मंदिरामध्ये. प्रेम, त्याग हेच नदैव कठीणच असतं, सत्य हे कठीणच असतं, खोटं लवकर बाहेर पडतं, ते सोपं वाटतं आपल्याला, स्वार्थ सोपा असतो, लोभ सोपा असतो, त्याग अवघड असतं. भगवंतांना मिळवणे हे जरी अवघड वाटत असलं, या तात्पर्यावरून एक लक्षात ठेवा, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि ऍक्च्युली ते अवघड नाहीये, ते आपल्या मनाने ते आपण अवघड केलेलं आहे. खूप सोपं आहे.
म्हणून प्रभुपाद शेवटच्या 2 वाक्यामध्ये सोपी पद्धती सांगतात. श्रद्धाहीन व्यक्ती भगवद्गीता आणि श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. त्यामुळे प्रमाणित शुद्ध भक्ताकडून श्रीकृष्णांना जाणून घेतल्याविना कोणीही भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा खटाटोप करू नये. भगवद्गीतेतलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक तात्पर्य, प्रत्येक श्लोक हा आपण जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इनफॅक्ट उतरवलंच पाहिजे. मग तुम्ही भगवद्गीतेचा प्रचार करू शकता. आणि जो आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी हे भगवद्गीता सांगितल्याशिवाय श्रद्धा तरी कशी निर्माण होणार, आणि श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय आपण भगवंतांना शरण तरी कसं जाणार, सांगायचंच नाही मग त्याला समजणार कसं. तर ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे त्याला आपण सांगू शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये. आणि असा व्यक्तीच ऐकतो ऍक्च्युली. ज्याला अजिबातच श्रद्धा नाही तो एक तुमच्या क्लासला एकदा आल्यानंतर तो यायचं बंद करणार. हा तर मुद्दा आहेच. दुसरा मुद्दा याच्यामध्ये हा सांगितलेला आहे की शुद्ध भक्तांकडून श्रीकृष्णांना जाणून घेतल्याविना कोणीही भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा खटाटोप करू नये. बऱ्याच जणांना वाटतं की मी भगवद्गीतेवरती मी माझं सेपरेट पुस्तक लिहू शकतो, मी भगवद्गीतेचे प्रवचन देऊ शकतो, मी भगवद्गीतेचा क्लास घेऊ शकतो. यास चांगली गोष्ट आहे. प्रभुपादांच्या या चळवळीमध्ये सगळ्यांना आपल्याला हेच करायचं आहे. परंतु जर आचरणात न आणता फक्त लाभ, पूजा आणि प्रतिष्ठेसाठी जर तुम्ही हे करणार असाल तर खूप मोठी चूक करता तुम्ही. बरेच भक्त आहेत ऍक्च्युली जे भगवद्गीतेवरती क्लासेस घेत असतात. प्रभुपादांनी सांगितलेलं सिंपल साधा उपदेश त्यांना मान्य करायचं होत नाही. ते म्हणजे शेविंग करा, निदान केसावरची आसक्ती बंद करा. तरी हे भगवद्गीतेवरती क्लासेस घेत असतात, दुसऱ्यांना सांगत असतात अनासक्ती कशी आणायची, विरक्ती कशी आणायची. कसं शक्य आहे? काही सिंपल गोष्टीवरून देखील आपल्याला लगेच समजतं यांच्याकडे श्रवण करून याच्याकडे श्रवण करून काय उपयोगाच नाही. बरोबर आहे. आता तुम्ही इतके दिवस भगवद्गीता पूर्ण श्रवण केलं, बरोबर. भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलं, श्रील प्रभुपादांनी जे सांगितलं ते वाक्याने वाक्य आपण वाचलं, वाक्याने वाक्याचा अर्थ आपण समजावून घेतला. तुमच्या परफेक्टली लक्षात आलं पाहिजे की भगवद्गीतेचा एकच संदेश आहे, अनासक्ती, वैराग्य, ज्ञान वैराग्यम उच्यते. 16व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात देखील की या भौतिक जगातून बाहेर पडायचं असेल तर अनासक्ती हे एकच शस्त्र आहे. कशाची अनासक्ती? भौतिक जगातल्या सर्व भौतिक गोष्टींची अनासक्ती. त्याची सुरुवात करायची असते आपल्या शरीरापासून. माझे केस, माझा शर्ट, माझी नोकरी, माझं घर. असा व्यक्ती भगवद्गीतेवरती कसं काय बोलू शकतो? त्याची स्वतःच्या केसावरची, स्वतःच्या शर्टवरची आसक्ती सुटलेली नाहीये. तो शरीरावरची आसक्ती सोडण्याबद्दल कसं बोलणार? अशा व्यक्तीला भगवद्गीता समजत पण नाही आणि असा व्यक्ती भगवद्गीता समजावून सांगूही शकत नाही. तुमच्यापैकी काही जणांना वाटेल की मी माझ्याबद्दल बोलतोय की काय, किंवा माझ्या अहंकाराने मी श्रेष्ठ आहे सांगतोय की काय. इथे फक्त प्रभुपाद काय समजावून सांगतात ते मी सांगायचा प्रयत्न करतोय. प्रभुपादांचं म्हणून प्रत्येक वाक्य आणि वाक्य जर तुम्ही वाचला, तुमच्या जीवनामध्ये बदल घडलाच पाहिजे, झालाच पाहिजे जीवनामध्ये बदल. तर हे भगवद्गीतेचं रहस्य आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला सांगतायत की असा व्यक्ती जो तपस्या करत नाही, हे मानवी जीवन तपस्येसाठी आहे. दुसऱ्या कुठल्याही शरीरामध्ये आपण तपस्या करू शकत नाही. तपस्या म्हणजे दुसऱ्यावरती प्रेम करण्यासाठी, भगवंतांवरती प्रेम करण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यालाच तपस्या म्हणतात. मन कंट्रोल मध्ये ठेवावं लागतं. मनाला हे सांगावं लागतं की ही गोष्ट सोडून देणे, ही गोष्ट देऊन टाकणे, याची सेवा करणे, याच्यातच आनंद आहे. घेण्यामध्ये, सेवा करून घेण्यामध्ये आनंद नाही.
याला खऱ्या अर्थाने तपस्या म्हणतात या कलियुगामध्ये. जे आपल्याला कोणाला आपली तयारी नाही करायची, हो की नाही. जे नियम आहेत, जे बंधनं आहेत शास्त्रामध्ये सांगितलेली, प्रभुपादांनी सांगितलेली, ती सगळी पाळण्यासाठी पण तपस्या करावी लागते. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांना भोग दाखवलेलंच प्रसाद म्हणून आपण ग्रहण केलं पाहिजे. दुसरी कुठलीही वस्तू आपण घेतली नसली पाहिजे. आपण प्रवास करत असलो, इकडे तिकडे गेलेलं असलं तर आपल्याला तपस्या करावी लागेल, मन कंट्रोल मध्ये ठेवावं लागेल. एवढ्या साध्या सोप्या सिंपल गोष्टी देखील आपण करायला तयार नाही. आपण भगवंतांना कशी शरण जाणार आहे? आता ही तर एकदम साधी सोपी गोष्ट आहे. प्रभुपाद सांगतात 16 माळा जप करा. ही तर एकदम साधी सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला सवय नव्हती, परंतु आता 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, सवय झाली पाहिजे. 16 माळा जप करता आलं पाहिजे तुम्हाला. प्रभुपाद सांगतात रोज सकाळी 4 वाजता उठलं पाहिजे, दिवसातून 2 वेळा स्नान घेतलं पाहिजे, मंगल आरतीला हजर राहिलं पाहिजे. ही पण तपस्या करावीशी वाटत नाही आपल्याला. निदान हे तरी करायला सुरुवात करा. बघूया, मन कंट्रोल करायचं, बुद्धी कंट्रोल करायचं, ते नेक्स्ट येईल. हे तरी करायला पाहिजे. तपस्येशिवाय मनुष्याला मनुष्यच म्हणता येत नाही, मग तो जनावरासारखा असतो, पशु समान. म्हणून भगवंत इथे अर्जुनाला सांगतात, जो तपस्या करत नाही तो काय समजावून घेणार भगवद्गीता? त्याला भगवद्गीतेतला प्रत्येक उपदेश वाटणार हे माझ्या सुखसोयीच्या पलीकडचं काम आहे. कारण त्याला तपस्या करायची सवयच नाही. कारण भगवद्गीतेमध्ये 1000 गोष्टी बदलायला सांगितल्या. आपण भगवद्गीतेचं श्रवण करायला आलोय, मला काही मिळतंय का याच्यातून बघायला? अरे बापरे, इथे तर सांगितलं हे बंद करायला, इथे तर सांगितलं हे बदलायला. झाली पंचायत आपली. हे बंद करणे, हे बदलणे, हीच तपस्या आहे. तपस्येची ज्याला सवय नसेल तो भगवद्गीतेचं आचरण करूच शकत नाही. तो भगवंतांचाही उपदेश टाळून देणार. कोण आहेत भगवंत मला नाही माहिती, इथे काहीतरी मिळेल म्हणून मी आलो होतो आणि हे परत मला उलटे हेच सांगतात, माझी प्रीतीपूर्वक सेवा कर. ते वैताग आलाय सेवा करून जगाचं. कोणी माझी करेल का म्हणून मी बघायला आलोय. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अहंकार सोडून दे, ममत्व सोडून दे, अहिंसा, शांती, आर्जवम, सगळ्यांशी करुणेने दयेने वाग. काय शक्य आहे का? बरीच तपस्या करावी लागेल याच्यासाठी. कोण करणार एवढी तपस्या? म्हणून आहे की नाही, लॉजिकली, इज कॉमन सेन्स, लॉजिकली. म्हणून अशा व्यक्तीला भगवद्गीता कधी समजणारच नाही, ज्याची ही तपस्या करायची तयारीच नाही. जो माझा भक्त नाही, जो माझी भक्तिपूर्ण भक्तियुक्त सेवा करण्यामध्ये संलग्न नाही, जो माझा द्वेष करतो, अशा व्यक्तीला हे ज्ञान कधीही सांगू नये. पुढचे श्लोक मी वाचतो. मी हे 5 वाचायचं प्लॅनिंग करत होतो, परंतु काय होणार नाही, 7:50 झाले ऑलरेडी. उद्याच वाचूया. याच्या विरुद्ध पुढे सांगितलेलं आहे की जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल आणि अखेरीस तो माझ्याकडे येईल, यात मुळीच संशय नाही. त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणी सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणीही होणारही नाही. का वाचूया? थोडस उशिरा सुरू केलं आपण आज. वाचूया. पुढचा श्लोक आहे श्लोक नंबर 68 मध्ये भगवंत म्हणतात, य इदम परमं गुह्यम मद भक्त द्वेष धास्यति भक्तिम मयी पराम कृत्वा मामे वैश्यस्य संशयः. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाही. भक्त म्हणजेच ज्याची भगवंत सांगतील ते करायची तयारी आहे, त्यालाच भक्त म्हणतात. मग त्याला भगवद्गीता सांगितल्यामुळे तो प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक ऐकणार,
काळजीपूर्वक त्याचं आचरण करायचा प्रयत्न करणार, त्याची तयारी असणार. यस, भगवान जे परमश्रेष्ठ आहेत, परम पुरुषोत्तम आहेत, परम ईश्वर आहेत, ते मला काहीतरी सांगत आहेत. अरे मी लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. अरे हे चांगलं आहे, माझ्या भल्यासाठी आहे, हे मी केलं पाहिजे. उद्या नाही, आजच केलं पाहिजे. असा ज्याचा ऍटिट्यूड असतो, श्रील प्रभुपाद सांगतात, भक्ती आणि भक्तीमध्ये प्रगती ही सगळी ऍटिट्यूड वरती अवलंबून आहे. ऍटिट्यूडला काय म्हणतात मराठीमध्ये? प्रवृत्ती. अशी ज्याची प्रवृत्ती आहे तो फास्ट प्रगती करतो. अशा व्यक्तीला भगवद्गीता सांगा, तो उत्साहाने ऐकेल. तुम्ही पण उत्साहाने सांगू शकाल, हो की नाही? मग भगवंत देखील हेच सांगतात की अशाच व्यक्तीला सांगा, ज्याला माझा द्वेष करायचा आहे, ज्याला माझ्याबद्दल ऐकायचंच नाही, ज्याला मी सांगितलंय तेच ऐकायचं नाहीये. प्रत्येक गोष्टीत तो म्हणतो परंतु परंतु किंतु. त्याला भगवद्गीता कधीच समजणार नाही. त्याला समजावून घ्यायचंच नाही ऍक्च्युली. त्याला स्पष्टपणे वाक्य जरी सांगितलं तरी तो म्हणणार परंतु, कारण त्याची इच्छाच नाही तपस्या करायची, भगवंतांना शरण जायची, हो की नाही? मग अशा व्यक्तीला तुम्ही सांगा. प्रभुपाद म्हणतात, सामान्यतः सांगितले जाते की भगवद्गीतेची चर्चा ही केवळ भक्तांमध्येच करावी. म्हणून भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, तुम्हाला नाही सांगितली. काही लोक म्हणतात भगवंत येऊन मला सांगू देत मग मी ऐकतो. त्याच्यासाठी पण पात्रता लागते. कोणी आयऱ्या गैऱ्याला काय येऊन सांगतील भगवंत भगवद्गीता? अर्जुनाला सांगितली, कारण अर्जुन हा महान भक्त होता. यस, भगवंत त्यांना अर्जुनाला म्हणतात की तू मूर्ख आहेस, बदमाश आहेस, परंतु ऍक्च्युली खऱ्या अर्थाने तो खरा भक्त होता, म्हणून त्याला भगवद्गीता सांगितली. सामान्यतः सांगितले जाते की भगवद्गीतेची चर्चा ही केवळ भक्तांमध्येच करावी, कारण जे भक्त नाहीत त्यांना भगवद्गीता ही जाणणे शक्य नाही, किंवा श्रीकृष्णांनाही जाणणे शक्य नाही. जे श्रीकृष्णांना आणि भगवद्गीतेला तत्वतः स्वीकारत नाहीत त्यांनी आपल्या लहरीनुसार भगवद्गीतेचे विवेचन करण्याचा प्रयत्न करून अपराधी होऊ नये. जो भगवद्गीतेचा विचित्र अर्थ काढतो, आपल्याला पाहिजे तसं ट्विस्ट करून घेतो, आपल्याला आपल्या सुखासाठी, आपल्या फायद्यासाठी, आपल्या बिझनेससाठी समोरच्यांचा मार्ग भ्रष्ट करतो, चुकीची भगवद्गीता सांगतो, तो खूप मोठा अपराधी असतो. खूप मोठा अपराधी असतो. या भौतिक जंजाळातून त्याची तर सुटका कधीच होत नाही, त्याच्या अनुयायांची पण कधी होत नाही. भले तुम्हाला या जगातलं सगळ्यात मोठा पुरस्कार मिळेल तरीही काही उपयोगाचं नाही. या जगातलं सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे? नोबेल पुरस्कार, हो की नाही? कोणालाही मिळतं नोबेल पुरस्कार. परंतु भगवंतांच्या दृष्टिकोनातून तो अपराधीच असतो, 100% अपराधी असतो, कारण तो चुकीची भगवद्गीता समजावून सांगतो, हो की नाही? जे श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करण्यास तयार आहेत त्यांनाच केवळ भगवद्गीता सांगितली जावी. स्ट्रॉंग स्टेटमेंट, हो की नाही? जे श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करण्यास तयार आहेत त्यांनाच केवळ भगवद्गीता सांगितली जावी. भगवद्गीतेच्या सुरुवातीला श्रील प्रभुपाद म्हणतात की सगळ्यांनी वाचा भगवद्गीता, परंतु निदान भगवद्गीता वाचण्याला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अज्युम करा, एक प्रकारे तुम्ही हे मान्य करा, तात्पुरतं का होईना मान्य करा, की जे भगवंत आपल्याला उपदेश देणार आहेत, त्यांना श्री भगवान उवाच म्हटलेलं आहे प्रत्येक श्लोकाच्या पूर्वी, तेच परम पुरुषोत्तम भगवान आहेत आणि तेच आपल्याला उपदेश करत आहेत, असं तात्पुरतं जरी तुम्ही मान्य केलं तरी तुम्हाला भगवद्गीता समजेल. परंतु हे जर तुम्ही मान्यच केलं नाही तर तुम्हाला भगवद्गीता कधीच समजणार नाही. म्हणून इथे शेवटी भगवंत स्वतः सांगतायत की अशा व्यक्तींना भगवद्गीता सांगूच नका. That's weird. हा विषय शुष्क ज्ञानींसाठी नसून केवळ भक्तांसाठीच आहे. तथापि जो कोणी भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल
आणि तो शुद्ध भक्तिमय जीवनात उन्नत होईल. अशा शुद्ध भक्तीमुळे तो निश्चितपणे स्वगृही भगवत धामात परत जातो. आता या वाक्यामधला महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करतो. यस, तुम्ही भगवंतांचे शुद्ध भक्त नसला तरी चालेल, परंतु जर तुम्ही भगवंतांवरती पूर्ण श्रद्धा ठेवून भगवंतांच्या या भगवद्गीतेचं आचरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असाल, भगवद्गीतेचा दुसऱ्यांना ज्ञान देण्याचा, भगवद्गीतेचा प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असाल, तर तुमची प्रगती होते. आणि हे प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजेत. प्रामाणिकचे दोन भाग असतात. पहिला प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःला जाणीव असली पाहिजे की मी दुःखी आहे, मी पापी आहे, मी दीनहीन आहे, मला भगवंतांना शरण गेलं पाहिजे, मला माझं आचरण सुधारलं पाहिजे. आणि प्रामाणिकपणाचा दुसरा भाग असतो तो म्हणजे तो सुधारण्याचा प्रयत्न देखील प्रामाणिकपणे केला पाहिजे. नुसतंच म्हणून चालणार नाही मी दीनहीन पापी आहे. बरेच भक्त म्हणतात आपले हरे कृष्ण प्रभू, तसं म्हणून नाही चालणार. तर हे 2 श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जो तपस्या करत नाही, जो भक्तिमय सेवा करत नाही, जो माझा द्वेष करतो, त्याला भगवद्गीता सांगू नको अर्जुन. आणि जो माझा भक्त आहे, जो माझ्या भक्तिमय सेवेमध्ये प्रामाणिक प्रयत्न करत आहे, त्याला भगवद्गीता सांग. तर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की न च तस्मान मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृतमः भविता न च मे तस्यम आदन्यः प्रियतरो भुवि. त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणीही होणारही नाही. आणि पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की अध्येष्यते चय इमं धर्म्यं संवाद मावयो ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मती. आणि मी असे घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. आपल्या पवित्र संवादाचा म्हणजे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णांमधला हा संवाद आपण जो मागचे बरेच दिवस वाचन श्रवण करत आहे, जो कोणी या संवादाचा अध्ययन करतो म्हणजे अभ्यास करतो, जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, आचरणात आणायचा प्रयत्न करतो, तो ऍक्च्युली जेव्हा भगवद्गीतेचं वाचन करत असतो, श्रवण करत असतो, तेव्हाच माझं पूजन करत असतो. जेव्हा भगवद्गीतेचं आचरण करत असतो तेव्हाच माझं पूजन करत असतो. सेपरेटली पूजा पण त्याला करायची गरज नाही. कुठलाही व्यक्ती असो, भगवंत इथे भगवद्गीतेचा उपदेश देत आहेत आपल्याला. गुरु असो, शिक्षक असो, मित्र असो, कोणी असो, जर आपल्याला कोणी अशा प्रकारचं ज्ञान देत असेल आणि ते ज्ञान घेताना आपण लक्षपूर्वक ऐकत असो, त्या ज्ञानाचा आपण आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या समोरच्या व्यक्तीला आनंद होतो, हो की नाही? नसेल तर तुम्ही रोज 10 उदबत्त्या फिरवल्या, 50 वेळा आरती केली, परंतु भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी जे उपदेश दिलेत त्याचंच पालन करणार नसाल, त्याचाच अभ्यास करणार नसाल, तर त्या पूजनाला काही अर्थ नाही. तशी पूजा नकोच आहे भगवंतांना. रोज सकाळी वरच्या फॅनला टच होईल एवढा जंप करून सगळे भक्त जय जयकार करत असतात, जय प्रभुपाद, जय प्रभुपाद. परंतु प्रभुपादांनी सांगितलेलं एकही वाक्य ऐकायची तयारी नाही आपली. प्रभुपादांनी सांगितलेलं उपदेश आचरणात आणायची तयारी नाही. प्रभुपाद कसे खुश होतील, कसे प्रसन्न होतील, भगवंत कसे प्रसन्न होतील? भगवंतांना प्रसन्न करायचं असेल तर भगवंतांचे उपदेश मानले पाहिजेत, भगवंतांचे उपदेश आचरणात आणले पाहिजेत, मग भगवंत प्रसन्न होणार. आणि म्हणून भगवंत इथे म्हणतात की असा व्यक्तीच मला प्रिय आहे, कारण मी त्याला प्रिय आहे. हरे कृष्ण. इथे आपण थांबूया. पुढचा श्लोक देखील याच्याशी संबंधित आहे, परंतु उद्याच वाचूया आता, कारण त्याच्यावरती तात्पर्य आहे, तो तात्पर्य वाचायला वेळ लागेल. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. प्रभूजी, माझा एक प्रश्न असा आहे की आता जे काही बांगलादेशमध्ये अत्याचार होतात हिंदूवर, तर भगवंतांची शरणागती, त्यांना एकच पर्याय राहिलाय, भगवंतांची शरणागती. दुसरा काही पर्याय नाही, ते स्वतःचं रक्षण नाही करू शकत. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ते जे काही प्रयत्न करतायत ते पण त्याच्यामध्ये विफल होत आहेत. त्यांना आसरा नाही देत दुसरा देश कोणी. तर त्यांना त्यांचे काय त्यांना मार्ग असू शकतो प्रभूजी? कारण हाय त्या परिस्थितीला सहन करून घेणं, याच्यामध्ये फक्त अत्याचारच वाटायला येतात. किंवा एक असं मला म्हणायचं की अशा परिस्थितीमध्ये, ती एक बांगलादेशची परिस्थिती झाली, असं कधी भारतामध्ये पण असू शकतं की अशा कठीण प्रसंगी मनुष्य गुंतलाय की त्याला माहित आहे की आता भगवंताशिवाय कुणीही माझं दुसरा आश्रय नाही, आणि भगवंतांचा आश्रय घेतो, परंतु आश्रय घेण्यासाठी खूप वेळ निघून गेलेली असते, परंतु तरी पण तो जितकं शक्य होईल तितकं भगवंतांना शरण जातो. मग भौतिक परिस्थिती जर पाहिली तर ती थांबत नाही त्याच्यावरती अत्याचार. त्याच्या शरणागतीचा त्याला काही फायदा होतो की नाही, किंवा त्याची काय अशी गुन्हा झाला, किंवा त्याने सुटण्यासाठी काय मार्ग अवलंबला पाहिजे अशा परिस्थितीत? या तुमच्या प्रश्नाचा संपूर्ण आशयच हा आहे की भौतिक लाभ किंवा भौतिक सुटका याच्यातून होईल का. भगवंत हे तुम्हाला भौतिक जगातून सोडवण्यासाठी आहेत, भौतिक जगामध्येच भौतिक लाभ देण्यासाठी नाही आहेत. भगवद्गीतेचा हा मुख्य संदेश पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. म्हणूनच भगवंत भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगतात की या भौतिक जगाला मी शिक्का मारून नावच दिलेलं आहे, दुःखालयम अशाश्वतम. हे दुःखाचं आलय आहे. दुःखालयात काय मिळणार आहे? दुःखच मिळणार आहे, आणि काय मिळणार आहे? तुम्ही भगवंतांकडून देखील अपेक्षा करू शकत नाही की या दुःखालयामध्ये मला सुख मिळू दे. दुःखालयामध्ये दुःखच मिळणार. मदिरालयामध्ये जाऊन मदिरा मिळणार नाही असं कधी होणार नाही. ग्रंथालयामध्ये ग्रंथच मिळणार, औषधालयामध्ये औषधच मिळणार, रुग्णालयामध्ये रुग्णच मिळणार, दुःखालयामध्ये दुःखच मिळणार. भगवंतांनी तुम्हाला तुमची भौतिक परिस्थिती या भौतिक जगामध्ये सुखकारक करावी ही अपेक्षा ठेवणेच मूर्खपणाचं काम आहे. कारण भगवंतांनी हे जगच बनवले दुःख देण्यासाठी. या दुःखाचा तुम्हाला वैताग यावा, या दुःखाचा तुम्हाला वीट यावी, किळस वाटावी, आणि या भौतिक जगातून सुटून मी भगवंतांकडे परत जाण्याची इच्छा माझी उत्पन्न व्हावी, याच्यासाठीच एवढ्या लेवलचे दुःख दिले जातात की तुम्हाला त्याची जाणीव व्हावी. आणि जितक्या मोठ्या प्रमाणात आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लवकर या भौतिक जगाची सोडायची त्यांची इच्छा होत नाही. त्यामुळे या भौतिक जगामध्ये भगवंतांनी मला मदत करावी, मुळात ही संकल्पनाच चुकीची आहे. तुम्हाला भक्तीच कळाली नाही किंवा भगवद्गीताच कळाली नाही. यस, दुःख होणार, शारीरिक दुःख होणार, मानसिक दुःख होणार, भयानक प्रमाणामध्ये होणार, जसं तुम्ही आता एक्सप्लेन केलं त्या प्रमाणामध्ये. प्रत्येकाची दुःखाची व्याख्या पण वेगळी असते. काहीची सहन करायची तयारी वेगळी असते, सहन करायची लेवल वेगळी असते, काहींची नसते. तुम्हाला वाटतंय बांगलादेशमध्ये जे सध्या हिंदू लोकांवरती अत्याचार केला जाते ती दुःखाची सीमा ओलांडून गेलेला आहे, परंतु इथे कॉलेजमधल्या 11वीच्या मुलाला वाटतंय माझी गर्लफ्रेंड माझ्याबरोबर ब्रेकअप झाली, ह्याच्या इतकं जगातलं मोठं दुःख नाही. दोघांची तुलना पण करू शकत नाही आपण. प्रत्येकाची दुःखाची व्याख्या वेगळी असते, आणि हे दुःख देण्यासाठीच हे जग निर्माण केलेलं आहे. परंतु या जगामध्ये देखील तुम्हाला दुःख होऊ नये, त्या दुःखावरती कसे आपण उपाय केले पाहिजेत याच्यासाठीच भगवंतांनी वेद दिलेत, ग्रंथ दिलेत, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट राहिलेला नाही. भगवंतांचं जर आपण आहे तसं सगळं ऐकलं तर आपण या जगात देखील कमी दुःखी होतो. परंतु भगवंतांचं आपल्याला ऐकायची तयारी नाही, आपली इच्छा नाही.
प्रभुपादांनी आपल्या संस्थापक आचार्य जे आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वर्णाश्रमाची जी पद्धती आहे ती शास्त्रोक्त पद्धती आहे, ती भगवंतांनी निर्माण केलेली आहे. भगवद्गीतेमध्ये ते म्हणतात देखील, वर्णाश्रम मी निर्माण केलेलं आहे. हे समाजाचे सुव्यवस्था चालवण्यासाठी हे 4 वर्ण आणि 4 आश्रम हे असलेच पाहिजे, आणि ते शुद्ध स्वरूपात असले पाहिजे, बोगस स्वरूपात नव्हे जे आता आहेत. ब्राह्मणाला वाटतं की मी ब्राह्मणाच्या घरात जन्मलो म्हणून मी ब्राह्मण झालो, क्षत्रियाला वाटतं मी क्षत्रियाच्या घरात जन्मलो म्हणून मला क्षत्रिय म्हटलं पाहिजे, परंतु त्यांच्यात गुण राहिलेले नाहीत. म्हणून भगवंत म्हणतात हे गुण आणि कर्माने विभागलेले वर्ण पाहिजेत. आणि आपले आचार्य सांगतात की हे पुन्हा भगवंतांनी जशी निर्माण केलेली तसं तुम्ही निर्माण करा, म्हणजे तुम्ही या जगात देखील थोड्याफार प्रमाणात सुखी राहू शकता. पण ते आपण ऐकलं नाही. म्हणून आज जेव्हा आपल्यावरती आसुरी लोक अटॅक करतात तेव्हा त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे क्षत्रिय नाहीत, कारण आपण ही वर्ण व्यवस्था नष्ट केली, तिला हीन मानलं, जाती व्यवस्थेचं त्याच्यावरती शिक्का मारून बंद करायचा प्रयत्न केला. परंतु ऍक्च्युली ही जाती व्यवस्था नाही, वर्ण व्यवस्था ही असावीच लागते. नसेल तर तुमचं प्रोटेक्शन कोण करणार? मग आता करा तुमचं तुम्ही प्रोटेक्शन. जर तुम्ही क्षत्रिय निर्माण केले असते, क्षत्रियांना क्षत्रिय गुणाचे ट्रेनिंग दिलं असतं, तर आज ही अवस्था आली नसती. परंतु कलियुगाची सुरुवातच होते वर्णाश्रमाच्या डिसमॅन्टलिंग. भागवतमच्या सेक्शन मध्ये जिथे कलियुगाची सुरुवात सांगितलेली आहे, वर्णन सांगितलेलं आहे, कलियुग पहिला अटॅक करतो वर्णाश्रमावरती. कलियुग वर्णाश्रमामधल्या ब्राह्मणांना भ्रष्ट बनवतो, ते वैश्य शूद्राच्या लेवलला येऊन वागायला लागतात. त्यानंतर क्षत्रियांना भ्रष्ट बनवतो, ते देखील वैश्य शूद्राच्या लेवलला येऊन वागायला लागतात. आणि जे वैश्य आणि शूद्र आहेत ते स्वतःच्या प्रसिद्धी आणि सुखासाठी आणि लाभासाठी ब्राह्मण असल्याचा दावा करतात, क्षत्रिय असल्याचा दावा करतात. मग ते प्रोटेक्शन करू शकणार नाही. आणि भगवंतांनी इतकं तळमळीनं सांगून देखील आपल्याला वाटतं की डोनेशन गोळा करणे, मंदिर चालवणे, मंदिरामध्ये पूजा करणे, पूजा थाळी अर्पण करणे, हे एवढंच प्रभुपादांनी आणि भगवंतांनी सांगितलंय. भगवंतांनी आणि प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय पुन्हा वर्णाश्रमाची स्थापना करा, शुद्ध ब्राह्मण निर्माण करा, जे समाजाला ब्रह्मज्ञान देतील, समाजाला या दुःखातून बाहेर कसं पडायचं याचं ज्ञान देतील. शुद्ध क्षत्रिय निर्माण करा, जे या ब्राह्मणांचं आणि धर्माचं रक्षण करतील. कुठे आहेत क्षत्रिय? आपले सगळे क्षत्रिय बोगस आहेत, ज्यांना इंडस्ट्री उभी करायची, धर्माचं रक्षण करायचं सेकंड प्रायोरिटी आहे त्यांची. इंडस्ट्री निर्माण करणे पहिली प्रायोरिटी आहे आपल्या क्षत्रियांची. ते कसं रक्षण करणार आपलं? त्यामुळे याचं परफेक्ट उदाहरण आहे प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराजांप्रमाणे पूर्णपणे आपण क्षमाशील आणि सहिष्णुता असलं पाहिजे, सहनशील असलं पाहिजे. कारण हे आपण जाणलं पाहिजे की या भौतिक जगामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही मिळणारच नाही. मग भले ते कुठल्याही लेवलचं दुःख असू दे, भगवंतांचं स्मरण करणे, भगवंतांची सेवा करणे, आणि या भगवंतांच्या स्मरणामध्ये आणि सेवा करण्यामध्ये जरी आपल्याला या क्षणी जरी मृत्यू आला तरी तो आपण स्वीकार केला पाहिजे. प्रल्हाद महाराजांचे वडील स्वतः त्यांना मारायला तयार झाले होते, ते घाबरले नाहीत. जसं काल मी म्हणालो की ठीक आहे, तुम्हाला आता सध्या वाटते की बांगलादेशमध्ये जे अत्याचार सुरू आहेत ते एका लेवलच्या पलीकडचे आहेत, पण प्रल्हाद महाराजांवरती त्यांच्या वडिलांनी जो अत्याचार केला त्याची लेवल काय आहे? त्याच्याही पलीकडच्या लेवलचा अत्याचार होतात. स्वतःच्या मुलाला कोण हत्तीच्या पायाखाली देतो? स्वतःच्या मुलाला कोण सापांमध्ये टाकतो? जे अर्जुन आणि पांडवांनी जो अत्याचार सहन केला तो देखील त्याच्याही पेक्षा ग्रेट होता, अत्याचार होता, परंतु ते कधी खचले नाहीत. भगवंतांचं स्मरण करत राहिले. ते म्हणाले की माझ्या कर्मामध्ये जे आहे ते घडतंय, माझ्या शरीराशी घडतंय, माझा आत्मा भगवंतांचा आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये राहायला पाहिजे, बस जे घडायचं ते घडू दे. परंतु एवढं म्हणून पण ते थांबले नाहीत. त्यांनी भगवंतांची सेवा म्हणून धर्माचा संरक्षण करायचं देखील कार्य हातात घेतलं. प्रल्हाद महाराज देखील 28,000 वर्ष क्षत्रिय धर्माचं त्यांनी पालन केलं.
प्रल्हाद महाराज म्हटले नाहीत मी भगवंतांना प्राप्त केले 5व्याच वर्षी, मला आता क्षत्रिय धर्माचं वर्णाश्रमाचं पालन करायची काय गरज आहे, मी चाललो भगवत धामात. नाही, आपल्या भक्तांना वाटतं की वर्णाश्रम काही गरजेचं नाही. वर्णाश्रमाची खूप गरज आहे. 2-3 वर्षापूर्वी आपल्या मंदिरावरती बांगलादेशमध्ये अटॅक झाला होता. 2 का 3 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी अटॅक केला होता तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बोट दाखवून म्हटलं हे मूर्ख आहेत, यांनी आमच्यावर अटॅक केला. आता परत 2 वर्षानंतर अटॅक केल्यानंतर तुम्हाला हा अधिकार नाही आहे त्यांच्याकडे बोट दाखवण्याचा. तुम्ही बोट स्वतःकडे दाखवलं पाहिजे. तुम्ही मूर्ख आहात. काय केलं 2 वर्ष बसून? क्षत्रिय का निर्माण केले नाही? स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्ही असे क्षत्रिय का, स्वतःचं प्रोटेक्शन तुम्ही का करू शकत नाही? त्याच्यासाठी प्लॅनिंग का केलं नाही? एवढा वेळ दिलेला तुम्हाला भगवंतांनी. नाही, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एक महान फिलॉसॉफर आहे, तो म्हणतो पहिल्यांदा जेव्हा तुमच्यावरती होतं दुसऱ्याकडे बोट दाखवा, दुसऱ्यांदा जेव्हा तुमच्या बरोबर तीच गोष्ट होते स्वतःकडे बोट दाखवायचं, दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवायचं नाही. सगळं ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. तुम्ही भगवद्गीता वाचत होता की काय करत होता? तुम्ही डोनेशन गोळा करत होता. तुम्ही डोनेशन गोळा करण्यामध्ये बिझी होता. तुम्ही धर्माच्या नावाखाली अधर्म तुम्हीच करत होता. तुमच्या वाटाला हे आलं तर तुम्ही कशाला आता त्याचं वाईट वाटून घेताय? गुरुकुल निर्माण करायला सांगितले प्रभुपादांनी. गुरुकुलमध्ये क्षत्रियाचं ट्रेनिंग द्यायला सांगितलं प्रभुपादांनी. कुठे आहेत आपले गुरुकुल? कुठे आहेत आपले क्षत्रिय? कोण करणार संरक्षण? आणि हे जर करायची तुमची तयारी नसेल तर आहे ते दुःख भोगून भगवंतांचं नामस्मरण करत भगवत धामात जायची तयारी करणे हा एकच उपाय असतो आपल्याकडे. खचून जायचं नसतं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, एक त्याच्यामध्ये एक उपप्रश्न आहे की क्षत्रिय काय, क्षत्रियाला काही जे म्हणजे सत्य कितपत आहे मला माहिती नाही, मी विचारतो, पण कदाचित मी ऐकलेलं चुकीचं असू शकतं की त्यांना शरीराने सदृढ बनण्यासाठी तसं तर आवश्यक नाही, परंतु म्हणतात की कधी कधी मांसाहाराला पण परमिशन आहे किंवा आणखीन काही असं, तर हे असं कन्सेशन असू शकतं का? असं पांडवांनी तर कधी नाही केलं आणि शास्त्रामध्ये पण माझ्याकडून ऐकण्यात नाही आलं, पण असं आहे का की ते थोडं मला एक्सप्लेन करा. क्षत्रियांचा मुख्य गुण असतो शौर्य. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 2-3 दिवसापूर्वी आपण वाचलं. क्षत्रियांचं मुख्य लक्षण असतं शौर्य. शौर्याचा अर्थ असतो तो घाबरत नाही. सत्यासाठी, धर्मासाठी काहीही करायला तो तयार असतो, तो घाबरत नाही. आणि हे त्याचं मूळ लक्षण असतं. आणि या मूळ लक्षणाला साथ म्हणून त्याला ट्रेनिंग दिली जाते दुसऱ्यांना मारायची. मग रोज आपण माणसांना मारू शकत नाही, मग त्यामुळे त्याला ट्रेनिंग देताना जनावरांना मारायची ट्रेनिंग दिली जाते, म्हणून त्याला शिकार अलाउड असते. परंतु हे करणं गरजेचं आहे असं नाही. आणि सगळे जे शिकार करतात ते शिकार खाल्लीच पाहिजे असंही कुठे शास्त्रात सांगितलेलं नाही. महाभारतामध्ये असं म्हटलं जातं, मी पण वाचलेलं नाही, पण महाभारतामध्ये एकाच ठिकाणी वर्णन आहे जिथे भीम फक्त खात होता, बाकीचे कोणी खात नव्हतं. आणि यस, क्षत्रियांना ते अलाउड आहे, परंतु एका ठराविक सिच्युएशन मध्ये. परंतु क्षत्रियांना मारणे अलाउड आहे, शिकार करणे अलाउड आहे, कारण त्यांना ट्रेनिंग द्यायचं असतं. जसं तुम्ही युद्ध कुठलं झालंच नाही तर तुम्ही जाऊन प्रॅक्टिस कुठे करणार त्यांना. आणि दुसरा एक उद्देश प्रभुपाद सांगतात तो म्हणजे हे ठराविक जनावरं, त्यांची संख्या वाढलेली असते, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणे, राज्याची सुव्यवस्था बघणे, याच्यासाठी ते करणं त्यांना गरजेचं असतं. परंतु त्यांनी ते मारलेलं मांस खाल्लंच पाहिजे हे काही कंपल्सरी नाही आहे. इनफॅक्ट शास्त्र सांगतं की तुम्ही खाऊ नका. परंतु शास्त्रामध्ये ही खायची परवानगी पण दिलेली आहे, ज्याला ही इच्छा दाबून ठेवता येत नाही किंवा ज्याला ही इच्छा कंट्रोल करता येत नाही त्याच्यासाठी ती परवानगी दिलेली आहे. मग तो क्षत्रिय असू शकतो, कोणी असू शकतो, वैश्य असू शकतो, शूद्र असू शकतो.
पण त्याला पण एक विधी दिलेली आहे. तुम्हाला मांस खायचंच असेल तर त्याला पण एक शास्त्रामध्ये विधी दिलेले आहे. शास्त्रामध्ये या विधी एवढ्यासाठी दिल्या जातात जेणेकरून तुम्हाला त्याच्यापासून डिस्करेज केलं जाईल. फॉर एक्झाम्पल, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की मांस खायचंच असेल तर या देवीला अर्पण करून मगच खाल्लं पाहिजे तुम्ही. मग शास्त्रामध्ये जेव्हा तुम्ही त्या देवीला अर्पण करायची विधी अभ्यास करायला जाता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ही देवी अमावस्येच्या रात्रीच फक्त ऍक्सेप्ट करते. आणि ते पण मग त्याच्यामध्ये नियम असतात की जे मांस तुम्ही तिला अर्पण करणार ते तुम्ही स्वतः मारलेलं असलं पाहिजे, ते तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी केलेलं असलं पाहिजे, ते त्या जीवाला मारताना तुम्ही काही मंत्र म्हटले पाहिजेत आणि त्या मंत्रांचा अर्थ तुम्ही समजावून घेतला पाहिजे. त्या मंत्राचा जनरली अर्थ असा असतो की माझी इंद्रिय मी कंट्रोल करू शकत नाही, त्यामुळे मला हे मारून खावंसच वाटतंय, त्यामुळे मला माफ करा, पुढच्या जन्मात मी हा जनावर व्हायला तयार आहे आणि यांनी येऊन मला असंच मारावं, हा दंड मला मान्य आहे, स्वीकार आहे, तर स्वीकार करतो, तरीही मी करायला तयार आहे. अशा प्रकारचे ते मंत्र असतात जेणेकरून हळूहळू तुमच्या लक्षात यावं की हे बंद केलं पाहिजे. त्यामुळे मांसाहार हा नियमाप्रमाणे बघायला गेलं तर कोणालाच अलाउड नाहीये, परंतु वेदांमध्ये हे दिलेलं आहे, शास्त्रामध्ये हे दिलेलं आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येक लेवलच्या माणसाने काही ना काहीतरी करून ते बंद करून पुढे यावं. अंधाधुंदपणे मारून न मंत्र म्हणताच न कोणाला अर्पण करताच रोज सकाळ दुपार संध्याकाळ मांसाहार करू नका. शास्त्राप्रमाणे करा. शास्त्राप्रमाणे केला तर एक वेळ तुम्ही त्याच्यातून बाहेर याल. आणि हेच नियम क्षत्रियासाठी पण आहेत. क्षत्रियांसाठी असं स्पेशली कुठं लिहिलेलं नाहीये की क्षत्रियांना फुल टू अलाउड आहे मांस खायला. पांडव कधीच खात नव्हते, फक्त भीमला अलाउड होतं. अलाउड होतं असं म्हणण्यापेक्षा भीमाने 1-2 ठिकाणी खाल्लेले वर्णन आहे बस. प्रभू रामचंद्रांनी कधीच मांसाहार केला नाही, तो कुठलाच क्षत्रिय करत नसतो. आजकालच्या समाजातली आपली ही मूर्ख कल्पना आहे, मराठा किंवा क्षत्रिय म्हटले की मांस खाल्लंच पाहिजे. आपण नावं ठेवतो मुस्लिम लोकांना, परंतु ऍक्च्युली तसं बघायला गेलं बाजारामध्ये आपण सगळ्यात मोठे कस्टमर आहे मांससाठी, हिंदू लोक. याचा एक स्टॅटिस्टिक्स पण आला होता. दिल्लीमध्ये जिथे मटन मार्केट आहे, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये त्या मटन मार्केट मधलं 70% मटनाची आवक बंद होते. रोज तिथे काहीतरी 600 क्विंटल मटन लागतंय. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये 100 क्विंटलच्या पेक्षा कमी मटन खपते तिथे. खाते कोण? आपले हिंदू लोकच खातात. कशाच्या नावाखाली? क्षत्रियाच्या नावाखाली. बरं, हे जे लोक क्षत्रिय लोक आजकाल हिंदू लोक खातात मांस, यांच्यात आहेत क्षत्रियाचे गुण? रस्त्यावरच्या ट्रॅफिक पोलिसाला याला उलटा प्रश्न विचारायची धाडच नाही यांच्यात. हे काय मात्र म्हणणार मी क्षत्रिय आहे, मी राजपूत आहे, नावाला राजपूत आहे, असं कुठेही नाहीये. आणि खरं शौर्य दाखवण्यासाठी मांस खायलाच पाहिजे, याची गरजही नाहीये. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंड. शिवाजी महाराज प्रभूजी क्षत्रिय होते, शुद्ध शाकाहारी होते ते. यस, शिवाजी महाराजांनी कधीही खाल्लं नाही. शिवाजी महाराज शिकारावर जायचे. बऱ्याचदा तुम्हाला श्रीमान योगी वाचलं तर तुम्हाला बऱ्याचदा त्याच्यामध्ये आढळेल शिवाजी महाराज, शहाजी महाराजांना तर शौक होता शिकारीचा, परंतु खाल्ले कधीच नाही. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. येस प्रभूजी, दंडवत. रोहित, तुम्हीच नाही असं मी बरंच आचार्य गुरुजी लोकांचे लेक्चर्स ऐकले इस्कॉन मध्ये पण, आणि तुम्ही ते तुम्ही उदाहरण देताना मला वाटतं त्याचं देता कधी प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, ते सगळे मला वाटतं सत्ययुग मधले होते. ते माहित नाही एक्झॅक्ट, पण त्यांचे वय वर्ष पण जास्त होते, लाख वर्ष, 1000 वर्ष. कलियुगात 100 वर्ष पण नाही. त्यांची सहनशक्ती ना आपली ती जरा फिजिबल वाटत नाही होती उदाहरण, म्हणजे कलियुगातल्या मनुष्य जातीला. कलियुगातलं देखील उदाहरण देतो. शिल प्रभुपादांचं उदाहरण आहे, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं उदाहरण आहे, शिल रूप गोस्वामी, शिल सनातन गोस्वामी, सगळी उदाहरणं आहे.
शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. कलियुगात उदाहरणं कमी आहेत, कारण कलियुगाचं स्वरूपच असं आहे की कलियुगामध्ये पापी लोक जास्त आढळणार. मनुष्यानाम सहस्रेषु, हजारो लाखो लोक, करोडो लोकांमधला एखादा असा निघणार शुद्ध भक्तीच्या मार्गावरती असेल. हरिदास ठाकूर. याचा अर्थ असा नसतो की ते सत्ययुगामध्ये प्रल्हाद महाराजांना शक्य होतं, कलियुगामध्ये आमच्यासाठी थोडे नियम शिथिल करा, आम्हाला दिवसातून 2 वेळा खोटं बोललं तर चालेल, कारण हे कलियुग आहे. असं कुठेच नसते. जो पापी आहे तो कलियुगात पण पापी आहे, सत्ययुगात पण पापी आहे, त्रेतायुगात पण पापी आहे, द्वापर युगामध्ये पण पापी आहे. पापी हा सदैव पापीच असतो. कलियुगामध्ये आला आहे म्हणून तुमच्यासाठी कन्सेशन नाही आहे पाप कर्म करण्यासाठी. जे पाप कर्म कराल त्याचं दंड भोगावंच लागतं. दंड भोगतोय आपण. कलियुग हे दंड भोगण्यासाठीच आहे. मागच्या युगांमध्ये आपण पाप करून इथे जन्म घेऊन आलोय, म्हणून आपण एवढ्या दुःखात आहोत. त्यामुळे हे असं कन्सेशन तुम्ही मागूच नका, मिळणारच नाही कुठेच तुम्हाला. यालाच तपस्या म्हणतात. म्हणूनच भगवंत म्हणतात, तपस्या करायची तुमची इच्छा नसेल तुम्हाला भगवद्गीता समजणारच नाही. संत तुकारामांचं उदाहरण आहे, कलियुगातलं उदाहरण आहे. संत गोरा कुंभारांचं उदाहरण कलियुगातलं उदाहरण आहे. चोखामेळांचं उदाहरण कलियुगातलं आहे. संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण कलियुगातलं आहे. आणखीन किती उदाहरणं पाहिजे? रशियातले जे भक्त प्रभुपादांना रशियामध्ये भगवंतांचा प्रचार करायला मदत केले, त्यांची कथा वाचा तुम्ही. मला मराठीमध्ये, हिंदीमध्ये आहे का ते पुस्तक? सॉल्टेड ब्रेड त्या पुस्तकाचं नाव आहे. ती कथा वाचा. ती तर आता मागच्या दशकातली कथा आहे. 10 वर्षांपूर्वी, 50-60 वर्षांपूर्वीची कथा. हो, आता आठवलं ते चैतन्य महाप्रभूंच्या काळात पण एक होऊन गेले ना भक्त, त्या राजाने रस्त्यावर मारले, ते नाव विसरलं. हरिदास ठाकूर. हा, हरिदास ठाकूर आपले नामाचार्य. जयानंद प्रभूंची कथा आहे, वाचा. म्हणजे शिलप्रभुपादांची लीलामृत वाचा. चरित्र वाचायला पाहिजे भक्तांना. महत्वाचं पण ते काय कुठे मिळत नाही संदर्भ. न मिळायला काय झालं, तुमचा पत्ता पाठवा, मी तुम्हाला सगळी पुस्तकं पाठवतो. आपल्यापैकी किती लोकांनी श्रीमान योगी वाचलाय? महाराष्ट्रात राहतो आपण, आपल्याला शिवाजी महाराज माहिती नाहीत, आपल्याला लाज वाटली पाहिजे. किती लोकांनी श्रीमान योगी वाचलं माहितीये? दुसरं ऐकलं काहीतरी. शिवाजी महाराजांचं चरित्र माहिती. शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्ही वाचलंय का? माहिती सगळ्यांना आहे, माहिती वाचलं नाही, चरित्र नाही वाचलंय. वाचलं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्ट वाचली पाहिजे, प्रत्येक कथा वाचली पाहिजे. का? त्याच्यामधला बोध घेतला पाहिजे. सगळे म्हणतात शिवाजी महाराजांनी सुरतच्या, काय नाव त्याचं, विसरलो, सुरत जेव्हा लुटली शिवाजी महाराजांनी, तेव्हा तिथला जो तो मुस्लिम हे होता, सरदार होता, त्याच्या सुनेला शिवाजी महाराजांनी आई म्हटलं. तुम्हाला माहितीये कधी म्हटलं, का म्हटलं, कशासाठी म्हटलं? जिजाबाईंनी त्याच्याबद्दल शिवाजी महाराजांची कशी पूजा केली, हे बोध घेण्यासारखं असते ह्या कथा सगळ्या. हे आपल्या मुलांना देखील आपण हे शिकवलं पाहिजे. सगळी उदाहरणं आहेत प्रभूजी, नाही असं नाही. बरोबर. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना पण भेटले होते ना प्रभूजी? आता लिंक लागली. म्हणजे त्यांना गुरुस्थानी ठेवलं होतं त्यांनी. म्हणजे प्रत्येक वेळी प्रभूजी थोडस पॉझिटिव्हली विचार करत जावा की आपल्याला हे करायचंच आहे. दरवेळी याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करायचा नाही, तो मार्ग मिळणार पण नाही. पळ काढायला आपल्याकडे मार्गच नाही.
हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम.